स्वर्गीय आत्माराम शेठ गुळवी चषक 2022 चा हा पर्व महेंद्र पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खारबाग गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब महेंद्र पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं स्वर्गीय आत्माराम शेठ गुळवी चषक 2022 चा हा पर्व आयोजित केलेला आहे। तो साई स्पोर्ट्स खारबाग या संघानं आणि या स्पर्धेतला हा चालू असलेला सामना दिवा स्पोर्ट दिवा विरुद्ध एकता सारंगाव या दोन मोठ्या संघांमध्ये हा मोठा सामना आपण पाहतोय। संध्याकाळच्या सत्रामध्ये मित्रांनो आपण पाहतोय हा सामना ट्रिपल एस वाहिनीवरती सुद्धा आपण पाहतोय, तसेच युट्यूबच्या माध्यमातून प्रिन्स मूवीज च्या माध्यमातून आपण लाईव्ह सुद्धा पाहू शकतोय। असा हा अनोखा सोहळा खरोखरच या सोहळ्याची सांगता साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 11 मार्च या दिवशी होणार आहे। पण त्यातला आज तसा जर विचार केला तर मधला दिवस तिसरा दिवस गोलंदाज आहे। गोलंदाजी मार्कवरती सुमित खेळण्यासाठी तयार तेजस, अतिशय सुंदर चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती, कशी चांगली गोलंदाजी, नॉन स्ट्राईकला आहे संकेत। गोलंदाज पुन्हा एकदा सुमित, पुन्हा एकदा तसाच चेंडू, पुन्हा एकदा बीड होतोय फलंदाज, निर्धाव चेंडूची सांगता। ह्या सत्रामध्ये जर विचार केला संध्याकाळचा सत्र आहे आणि ह्या संध्याकाळच्या सत्रामध्ये ह्या खेळपट्टीवरती 5 षटकामध्ये जवळजवळ 60 धावांच्या 60+ जर का हा संघ जातोय तर मात्र नक्कीच एक चांगल्या सुस्थितीत मानावं लागेल, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये ह्या खेळपट्टीवरती धावा ह्या भरघोस होतात। कारण आपण मागचा सामना बघितला एकविरा मानकोली तसेच जाणता राजा खारबाव ह्या दोन संघांमध्ये, या ठिकाणी मात्र खेळपट्टीवरती जातोय चेंडू आर पार सीमा पार लय भारी चौकार, धावून जातो हा संकटात आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात, आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात। खरोखरच आणि ह्या 4 धावांनी आत्मविश्वास वाढलेला आहे। तो दिवा स्पोर्ट दिवा सारंगाव संघाचा एकता सारंगाव संघाचा खरोखरच सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना एक सूचित करतोय की गीतेश गोराटकर यांचा मोबाईल हरवलेला आहे, पडलेला आहे। त्याच्या विवोचा मोबाईल आहे आणि त्याच्या मागे त्याचा लायसन आहे। ज्याला कोणाला तो मोबाईल मिळेल त्याने सुपूर्द करायचा आहे, त्याला योग्य तो बक्षीस मिळाला जाईल। दरम्यान ह्या ठिकाणी मित्रांनो धावसंख्येत वाढ होते, धावा होतात 5, बिनबाद 5 खेळण्यासाठी तयार। आता मात्र स्वतः नॉन स्ट्राईकचा फलंदाज येतोय संकेत। बघायचा आहे चांगला चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, खरोखरच अप्रतिम गोलंदाजी। पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी बघायला मिळते ती दिवा स्पोर्ट दिवा संघाची। षटक संपल्याचा इशारा करतायत। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावा होत आहेत बिनबाद 5। उरलेल्या 4 षटकामध्ये किती धावा जमा करतोय एकता सारंगाव संघ ते पाहतोय आपण मित्रांनो। खरोखरच आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये ह्या संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक वर्ग वाढता आहेत। नक्कीच थोड्या वेळात पाहुणे सुद्धा आमचे येतील आणि आमचे डगआउट सुद्धा भरले जातील।
कारण प्रेक्षक वर्ग संध्याकाळच्या सत्रामध्ये या खारबाव नगरीमध्ये ह्या श्री कालिका मातेच्या पावन भूमीमध्ये नक्कीच क्रिकेटचा आनंद घ्यायला नक्कीच आवर्जून उपस्थित होत असतात आणि ह्या ठिकाणी मात्र चालू असलेला सामना आपण मित्रांनो पाहतोय. एकता सारंगाव विरुद्ध दिवा स्पोर्ट दिवा असे दोन मोठे बलाढ्य संघ भिवंडी तालुक्यामध्ये ह्या दोन्ही संघांचं नाव मोठं आहे. इथे मात्र कोणीतरी एक मोठं होईल आणि कुणाला तरी या स्पर्धेतनं बाहेर जावं लागणार आहे. कोण जातोय बाहेर ह्या स्पर्धेतनं आणि कोण घेतोय पुढे चाल ह्या स्पर्धेत तो आपण पाहतोय. नक्कीच एकता सारंगाव संघ खेळतोय 5 धावांवरती खेळतोय. बिन बाद ना बाद 5 धावा. आता मात्र खेळण्यासाठी तयार आहे. फलंदाज आहे तेजस. नक्कीच मोबाईल मिळालेला आहे ज्यांनी कोणी दिला धन्यवाद त्याचे सुद्धा आमच्या महेंद्र पाटील साहेबांच्या वतीनं आणि आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं. आता मात्र झेल उडतोय बघायचं आहे आणि सुंदर सुरेख झेल. फलंदाज होतोय फेल. निभवतो अशी तो यारी दादाची आमचे आदान्यारी. साऱ्या दोस्तांचा हात हाय पाठीशी त्याच्या दम हाय नावात. साऱ्या दोस्तांचा हात हाय पाठीशी त्याच्या दम हाय नावात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. पहिला फलंदाज बाद होतोय. दुसऱ्या षटकातील पहिलाच चेंडू आणि फलंदाज होतोय बाद तेजस. तेजस याच्या बॅट मधून 5 धावा निघालेल्या होत्या. आता मात्र तेजस याची जागा भरून काढण्यासाठी येतोय. फलंदाज आहे जय. जय ह्याला जर संघाला जय करायचा असेल तर मात्र चांगली फटकेबाजी इथे मात्र करावी लागेल कारण दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज आहे आर्यन. खरोखरच सुंदर चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती या ठिकाणी. काहीशी चांगली गोलंदाजी लेंथ आणि लाईन बरोबर स्टंपच्या वरती दिसते आपल्याला. सुंदर गोलंदाजी दिवास्फोट दिवा संघाकडनं दुसरा गोलंदाज आर्यन करतोय. पुन्हा एकदा आर्यन गोलंदाजी करतोय. आता मात्र उडवला चेंडू. चेंडू जातोय सीमारेषेकडे. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतोय. एकच धाव मिळतोय. एका धावेवरती समाधान मानतायत एकता सारंगाव संघाचे 2 खेळाडू. एकंदरीत धावा होत आहेत 6. मी आवाज देऊ इच्छितो शेवमाता वळ आणि गावदेवी पौळी या 2 संघांनी यायचं आहे नाणेफेकीसाठी. इथे मात्र झेल उडतोय. क्षेत्ररक्षक घेतोय झेल आणि फलंदाज होतोय फेल. वेल प्रसंगी धावून जातो हा संकटात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात. दुसरा गडी बाद होतोय या ठिकाणी मात्र जय. जय खरोखरच स्वतः मात्र होतोय पराजय फलंदाजीमध्ये. इथे मात्र संघ थोडासा अडचणी दिसतो आहे. एकता सारंगाव संघ सांभाळण्यासाठी एकता सारंगाव संघाला आलेला आहे. फलंदाज पुन्हा एकदा झेल उडतोय. नो मॅच पासून चेंडू पडतोय. 1 धाव नक्कीच मिळतंय आणि ह्या एका धावेनं धावसंख्येत वाढ होते. धावा होत आहेत एकंदरीत 7. 2 बाद 7. खेळण्यासाठी तयार आहे. आता मात्र फलंदाज केतन. एक आक्रमक फलंदाज मानला जातोय एकता सारंगाव संघामध्ये. केतन इथे मात्र खरोखरच यशस्वी ठरतोय आर्यन.
षटक संपल्याचा इशारा प्राप्त करतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकत्रित धावा होत आहेत 7 आणि आता मात्र 3 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे सांगण्यासाठी आमच्या समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत आमचे भिवंडी तालुका समालोचक पॅनलचे संगणक सुभाष धमाल सर. धन्यवाद चौधरी सर. तर सुरू असलेला सामना आपण पाहतोय एकता स्पोर्ट्स सारंग विपक्ष दिवा स्पोर्ट दिवा या 2 संघामध्ये. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळाला गावदे ओवली विपक्ष शेलूमाता वल बी या 2 संघामध्ये. पुढील सामना आपण मोठा सामना पाहणार आहोत. तर गावदे ओवली संघाचा संघनायक आणि शेलूमाता वल बी संघाचा संघनायक आपण आला असेल तर लगेच रिपोर्ट करायचा आहे. सुरू असलेला सामना एकता स्पोर्ट्स सारंग विपक्ष दिवा स्पोर्ट दिवा. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतो नाणेफेक हरल्यानंतर एकता स्पोर्ट्स सारंग संघ 2 फलंदाज बाद झालेले. धावसंख्या धावपैकी 7. पहिले षटक तो गोलंदाज सुमित पाटील आणि त्यानंतर तो षटक मनोज भोईर यांचे सुपुत्र आर्यन भोईर हाताळताना दिसले होते. त्यानंतर गोलंदाज मार्फत गोलंदाज जय आपण पाहतोय जय पाटील तिसऱ्या षटकासाठी आलेले आहेत. दोन्ही बॉलच्या षटकांच्या समाप्तीनंतर आता मध्ये विखुरलेले षटरक्षण आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र चेंडूला ऑन साइडला खेळलेल्या मेडिकल क्षेत्रामध्ये एका धावेसाठी सिंगल धावसंख्या वाढते आणि सिंगलने धावसंख्या वाढून होते ते धावपैकी 8 धावा. सायन्स ग्रुप आयोजित स्वर्गीय आत्माराम शेठ गुलवी चषक 2022 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं सायंकाळच्या ताटामध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. दिवा स्पोर्ट दिवा विपक्ष एकता स्पोर्ट सारंग या 2 संघामधला सामना सध्या सुरू आहे. आज पहिल्या सामन्यामध्ये एकविरा मानकुली संघाने जांतराच्या खारबाव संघाला पराभवाची धूल चाडली होती. यानंतरचा तिसरा सामना एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जयेश पाटील तर दुसऱ्या बाजूला आतिश भांबरे. यायला मिस्टाईम फाटका चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडू खाली सुरेख झेल आणि समाप्त होते ते फलंदाजाचा खेळ. तिसरा फलंदाज बाद एकता स्पोर्ट्स सारंगाव संघाचा. स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्याने तो फेमस झाला. महेंद्र पाटील माणूस भला तरी तो मदत गोरगरीबाला. ये दोस्ती यारी दुनियादारी दादाची. हे आपण पाहू शकता अतिशय सुरेख झेल स्वतःच्या गोलंदाजीवर टिपलेला आहे गोलंदाज जय याने. नवीन फलंदाज सिक्सर किंग ऑफ सारंगाव विशाल पाटील खेळपट्टीवर आलेला आहे. मात्र सामना करेला फलंदाज संकेत. यावेळी गुडघ्यापासून हा चेंडू खेळलेला आहे. चांगले प्रयत्न आपल्याला पाहायला मिळते सुमित कडून. नक्कीच आपल्या संघासाठी सुमित याने महत्वाच्या 2 धावा उचलल्या आहेत. मात्र 2 धावीने संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे. ती दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. हे आपण पाहू शकतो कोरे अँडरसन दिवा सुमित पाटीलचा अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण त्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळाला होता. गोलंदाज जयदेव रोड इन करून पुन्हा एकदा वलताना सामना केला पुन्हा एकदा फलंदाज संकेत. यावेळी कव्हर रिझन मध्ये डोललेला आहे चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला जोपर्यंत चेंडू फील करण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र चेंडू निघून जातो. सीमा पार हा चौकार. तो हा संकटात वेल प्रसंगी धावून जातो हा संकटात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात. क्षेत्ररक्षकाला संदेश मिळाला. अतिशय वेगवान फटका आपण पाहिला होता संकेताच्या बॅट मधून एक्स्ट्रा रिझन मधून चौकारासाठी. यावेळी अपील आपण पाहतो मात्र इम्पॅक्ट कुठेतरी एस्टनच्या बाहेर आहे. पंच अब्दुल्ले सरांचा लेग बायचा इशारा होतोय. लेग बायच्या पण 1 धाव पूर्ण आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढून होते. ते धावपैकीवर 15 धावा. नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय अगदी योग्य निर्णय आपण पाहतोय कारण इम्पॅक्ट पूर्णपणे ईस्टर्नच्या बाहेर होता. जय पाटील
तिसऱ्या षटकात चालतोय दिवासपूर दिवा या संघाकडून. यावेळी खुल्या टप्प्याचे चेंडू आणि यस पंचाने अपील उचलून धरलेलं आहे. विशाल याची विशाल विकेट प्राप्त करताना गोलंदाज जय पाटील. साईश ग्रुपचा रखवाला कारभाव गावाचा माणूस बाला पिंटू पाटील सोनालेवाला दादाला मैत्र लाभला. गावडी ओली संघाचा संघनायक आणि शिलोमाता वल बी संघाचा संघनायक आपण आला असेल तर लगेच रिपोर्ट करायचा आहे. पुढील सामना ओली विपक्ष वल बी या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या एकता स्पोर्ट्स सारंगाव संघाची आपल्याला पाहायला मिळते. ती धावफलकर 15 धावा. गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाजी मार्गावर गोलंदाज नंदू पाटील येतोय. नवीन फलंदाज विशाल बाद झाल्यानंतर ज्युनियर विशाल खेळपट्टीवर येतोय. 4 फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय स्थिर आहे. धावफलकर 15 धावा. अगदी 5च्या मामूली सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकल्या आहेत त्या एकता स्पोर्ट्स सारंगाव संघाने. प्रेक्षकांसाठी नक्कीच अतिशय चांगल्या स्टँडची व्यवस्था केली गेलेली आहे आणि जसजसे सामने पुढे सरकतात तसं स्टँडही पूर्णपणे पॅक होताना आपण पाहतोय. यावेळी मिशान फाटका चेंडू हवेमध्ये मनोज भोईर चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज बाद एकता स्पोर्ट्स सारंगाव संघाचा. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्यानं तो फेमस झाला. महेंद्र पाटील माणूस भला करी तो मदत गोरगरीबाला. बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 विकेट इथे चटकावलेल्या आहेत. गोलंदाज आपण पाहतोय जय पाटीलांनी मागील चेंडूवर विकेट चटकावले आणि त्यानंतर नंदू पाटीलांनी आपल्या पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेलं आहे. तर आपण पाहतोय 2 सलग फलंदाज सलग 2 चेंडूंवर बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज अविनाश येतोय खेळपट्टीवर. यावेळी ऑन साईडला चेंडू खेळलेला आहे. स्क्वेअर ऑफ विकेट स्क्वेअर लेग रिझन मध्ये थोडंसं पंपिंग पाहायला मिळतं आणि त्याचा फायदा मिळतो फलंदाजी करणाऱ्या संघाला. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून होते ती धावफलक 17 धाव. पूर्णपणे संघर्ष करताना आपण पाहतोय ते एकता स्पोर्ट्स सारंगाव संघाचा फलंदाज आणि त्याचं कारण दिवा स्पोर्ट्स दिवा संघाची अतिशय सुरेख गोलंदाजी. आपण पाहतात सायन्स ग्रुप खारबाव आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम स्वर्गीय आत्माराम सेठ गुलवी चषक 2022 आमच्या समालोचन कक्षामध्ये नक्कीच खारबाव गावचे 2 हिरे आहेत. भरत वातारे सर आणि उपेद चौधरी सर. नेहमीच या पंचकृषीमध्ये जेव्हाही कुठलीही स्पर्धा असू द्या नक्कीच त्यांची नक्कीच हाजिरी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी द्विधा मस्जिदीमध्ये होता फलंदाज. कुठल्या प्रकारची धाव इथे घेतली जात नाही हे आपण पाहू शकता. राहुल मात्रे आणि अब्दुले सर. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन मागील चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालं तर नंदू पाटील अतिशय अनुभवी असा गोलंदाज आहे. यावेळी चेंडू पाडल्यानंतर खूपच उसलतोय. आपटे दिलेला चेंडू पंचांकडे आशापूत नजरेने पाहिला तर पंचांनी ओन फॉर द ओव्हरचा इशारा केला. आपण पाहू शकता सुरेख बाउन्सर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज नंदू पाटील याच्या माध्यमातून. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. धावफलकर 17 धावा. नंदू पाटील रोड इन करून म्हणताना एल्फ्ली केले चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करतोय तोपर्यंत फक्त एकच धाव. एका धावेशी अधिक नाही. सिंगलने धावसंख्या वाढवून नव्हते ती धावफलकावर 18 धावा.
आपण जो सामना बघतोय एकता स्पोर्ट्स सारंग विपक्ष दिवा स्पोर्ट दिवा या दोन संघामध्ये आणि यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेव ओवली विपक्ष शिलमत वल बी या दोन संघामध्ये वंडरबाब भिवंडी जयेश पाटील पुढील सामन्यामध्ये आपण पाहणार आहोत. आपल्यामध्ये वंडरबाब खारबाव प्रणय पाटील तर आहेत मात्र वंडरबाब भिवंडी आपण पुढील सामन्यामध्ये यावेळी अतिशय सुरेख फटका प्रॉपर टायमिंग आणि चिनू जातो सीमा पारा 6 धावांसाठी षटकार. वेल प्रसंगी धावून जातो हा संकटात आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. अविनाश याचा क्लास आपल्याला फटका मागे पाहायला मिळतो. अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला होता आणि धावसंख्या 6 ने वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होते ती धावफलकावर 24 धावा. एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये अल्पेश गायकवाड आपण पाहतोय. आज प्रसाद परब सर ज्येष्ठ श्रेष्ठ समालोचक आहेत ज्याने नक्कीच स्वर्गीय रतनभाऊ चषकामध्ये सलग समालोचन करण्याचा विक्रम केला आहे. जेव्हापासून स्वर्गीय रतनभाऊ चषकाला सुरुवात झालेली आहे तेव्हापासून प्रसाद परब सरांचं नक्कीच समालोचन त्या चषकामध्ये अखंडितपणे आपल्याला ऐकायला मिळते. केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये त्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळलं होतं. त्या अगोदर खासदार चषकामध्ये त्यांना आपण ऐकलं होतं आणि त्यांचं समालोचन आज खारबावच्या मैदानावर या चषकामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. चार षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 24. शेवटचे षटक करण्यासाठी गोलंदाज मॅजेस्टिक मनोज भोयर येतोय. अगदी प्रेक्षकांना खिलवून ठेवणारी गोलंदाजी आपण पाहतोय. एक आगली विकली शैली गोलंदाजाची. यावेळी पहिला चेंडू सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि वैशिष्ट्य राहिलेलं आहे मनोज भोईरचं आहे. तालुक्यामधले एक नामांकित गोलंदाज आहे ज्यांनी नेहमीच आपल्या गावाच्या संघासाठी सिटी क्रिकेटसाठी चांगली गोलंदाजी केलेली आहे. आपण पाहू शकता पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू पडल्यानंतर थोडासा आतल्या बाजूने वळला होता. मनोज भोईर टर्न फ्रॉम रोड इन सामना करेल फलंदाज विशाल. यावेळी चेंडूला समोर केलेला आहे. लॉंग रिझनमध्ये एक धाव पूर्ण फक्त एकच धाव. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला शिलमाता वल बी विपक्ष गावदेव ओवली या दोन संघामध्ये. चला या शिरोमाता वळ आणि गावदेवी ओवळी दोन्ही संघाच्या संघटकांनी यायचं आहे. आमच्या रंजना आई व प्रदेश मध्ये टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. धावसंख्या 25. शेवटचे षटक मार्गस्थ असताना या षटकामधील शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी मात्र सुरेख चेंडू स्विंग अँड मिस. मनोज भोईर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज संकेत जो वैयक्तिक 16 धावसंख्येवर सध्या फलंदाजी करतोय. 11 चेंडूचा त्याने सामना केलेला आहे. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण पाहू शकता पुन्हा एकदा रिप्लेमध्ये अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अगदी इष्टांच्या जवळून चेंडू निघून गेला होता. शेवटच्या षटकामध्ये अतिशय सुरेख गोलंदाज आपण पाहतोय आणि पूर्णपणे संघर्ष करताना आपण पाहतोय ते एकता सारंगाव संघाचे फलंदाज. अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज मनोज भोरीच्या माध्यमातून. यावेळी पुन्हा एकदा बीट झाला होता. बीट होते एस्ट्रेक्सिकी आणि तोपर्यंत लेग बायच्या रूपाने एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. हाणामारीचे षटक आहे मात्र हाणामारीच्या षटकामध्ये कुठल्या प्रकारची हाणामारी पाहायला मिळत नाही. आपण पाहू शकता शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. चांगली गोलंदाजी मनोज भोईर ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातोय त्याप्रमाणे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज भोईर लेफ्ट हँड गोलंदाजी करताना यावेळी मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू खेळलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय विकी म्हात्रे करून मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. तर अशा प्रकारे निर्धारित 5 षटकामध्ये पहिल्या इनिंगमध्ये प्रथम फलंदाजी करताना एकता स्पोर्ट्स सारंगाव संघाने आपल्या धावफलकावर धावा झळकलेल्या त्या
28 आणि 29 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते दिवा स्पोर्ट्स दिवा आहे संघासमोर. हा टॉस आपण नंतर करणार आहोत. पुन्हा एकदा बोलू आपण सामन्याकडे आणि प्रत्यक्ष जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात होईल तेव्हा सामन्याच्या कक्षामध्ये आपण आवाज ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ मुरबाड सुनील शेलके सरांचा. हॅलो, धन्यवाद सुभाष धुमा सर. दररोजचं शेड्यूल खऱ्या अर्थाने दिवस रात्र अशा पद्धतीने कार्यरत असलेले आमचे व्हॉइस ऑफ भिवंडी सुभाष धुमा सर कुठेतरी आवाजावर परिणाम तर होणारच आणि तो परिणाम आता जाणवायला लागलेला आहे त्यांना स्वतःला आणि ऐकणाऱ्या प्रेक्षकांनाही कदाचित जाणवत असेल. साहिश ग्रुप आयोजित स्वर्गीय आत्माराम शेठ गुळवी चषक 2022 हे आयोजन मित्रांनो आपण पाहतो. ग्रामीण क्रिकेटचा थरार आपल्याला खऱ्या अर्थाने इथे मात्र पाहायला मिळतो. भिवंडी तालुक्यातील एक अव्वल मानांकित स्पर्धा, भिवंडी तालुक्यातील मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपल्यापर्यंत खऱ्या अर्थाने घेऊन आलेले आहेत खरबाव गावचे प्रथम नागरिक महेंद्र शेठ पाटील आणि त्यांचे सर्व इतर सहकारी. रेग्युलर फॉर्मॅट मधील दुसरा सामना आणि पहिलं सत्र मैदानाच्या आतमध्ये झाले कंप्लीट. 28 धाबा धापलकाव लागलेले आहेत आणि 30 चेंडूंमध्ये 29 धाबांची गरज मैदानाच्या आतमध्ये निश्चितच दुसऱ्या सत्रामध्ये असेल दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाला. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण खऱ्या अर्थाने वंडर बॉय ऑफ कारभाव प्रणय पाटील याला पाहू शकता, त्याचबरोबर मोनिश तरे यांना पाहू शकता आणि त्यांच्या दोघांच्या मध्ये खऱ्या अर्थाने रन मशीन ऑफ कारभाव पराग वतारी यांना खऱ्या अर्थाने आपण पाहिलं. उपेजी चौधरी त्याचबरोबर ययाती सर आपल्याला पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल नंदकिशोर खारबाव बी संघाचे अष्टपैलू खेळाडू अक्षय आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने अक्षय ज्या ज्या वेळेस येतात त्यावेळेस सुभाष धुमाळ सरांचा एक डायलॉग असतो, हे सीधे साधे अक्षय नाही आहे खऱ्या अर्थाने. परंतु आज गेली 3 दिवस त्याच्या समवेत या खरबाव गावात आम्ही आहोत, परंतु अतिशय सरळ स्वभावी अशा पद्धतीचा अक्षय आहे. जिथे गरज असेल तिथेच बोलणार, अदरवाईज खऱ्या अर्थाने अधिकचं बोलणं त्याला पसंत नाहीये. कदाचित त्याच्या फील्डमध्ये ग्रुपमध्ये असेल तर अतिरिक्त तो बोलू कदाचित शकलाही असेल किंवा शकतही असेल, परंतु जोपर्यंत आपला संबंध आहे तोपर्यंत तर असं वाटलं. पराग वतारी खऱ्या अर्थाने आपण पाहतो एक छोटा क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतो. खऱ्या अर्थाने या वयातच क्रीडा नगरीमध्ये त्याला जर आपण घेऊन याल प्रणय पाटील तर मला असं वाटतं इतर सर्व गोष्टी दुर्लक्षित होतील आणि क्रिकेटच खऱ्या अर्थाने समोर त्याला दिसेल. करण पाटील खऱ्या अर्थाने आपण पाहतात, मला असं वाटतं यस पॉवर हिटर आहे खऱ्या अर्थाने करण पाटील खारबाव संघाचा, साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा. चला मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू. नवीन नामाचा गोलंदाजी मात्र नव्याने पुन्हा एकदा सुरू करावी लागेल, कारण पहिला चेंडू इथे मात्र आला नो बॉल आणि चेंडूनी गाठली सीमा रेषा. आर पार चौकार 4+1 म्हणजे नशिबाचा पंजा. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्यानं तो फेमस झाला. धन्यवाद. पहिल्या चेंडूवर सुरुवात अशा पद्धतीने झाली, आता मात्र काहीतरी वेगळा विचार करावा लागेल नवीन नावाच्या गोलंदाजाला. खऱ्या अर्थाने अशा पद्धतीची नावं आहेत आणि नौका गोलंदाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. हा चेंडू आहे खऱ्या अर्थाने गुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. लेफ्ट हँडेड फलंदाज विकी मात्र भिवंडी तालुका टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने या फलंदाजाचा सुद्धा एक वेगळा दर्जा आहे, एक वेगळा क्लास आहे आणि तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर एक चौकार आला होता आणि धावपलकर जर नजर टाकली तर 4 धावा 5 धावा धावपलकर आहेत. 29 धावांचं टार्गेट आहे. इथे शपल क्रॉस होऊन खेळून काढायचा होता, पाहायचा आहे खऱ्या अर्थाने अपील झाली आहे आणि अप्रतिमरित्या झेल टिपला गेला. फलंदाज बाद. वेळ प्रसंगी धावून जातो हा संकटात, वेळ प्रसंगी धावून जातो हा संकटात. आमचा या स्पर्धेचे प्रणेते खऱ्या अर्थाने 11 तारखेला शुक्रवारी त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी सकाळी सुभाष सर 9 ते 1 वाजेपर्यंत खऱ्या अर्थाने हळदी कुंकू समारंभ इकडे आयोजित केला गेलेला आहे आणि ज्या समारंभात आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने 1000 पेक्षा अधिक साड्यांचं वाटप खऱ्या अर्थाने तिकडे मात्र साहेबांच्या हस्ते केलं जाणार आहे.
आणि राजकारण करत असताना खऱ्या अर्थात तुम्ही राजकारण किती करता त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही समाजकारण कसं करता हे अतिशय महत्वाचं आहे. समाजकारणी आणि राजकारण यांचे दोघांची जर सांगड व्यवस्थितरित्या घालता आली तर खऱ्या अर्थाने त्या माणसाचं अस्तित्व आणि त्या माणसाची राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थाने निश्चितच अधिक प्रदीर्घ असते. धावपलकर धावा 5 असताना गडी क्रमांक पहिला बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आपण पाहू शकता सुमित पाटील. विकी बाद झाले होते. नंदू आणि सुमित नावाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीनने सम सॉर्ट ऑफ कमबॅक केला. फक्त आणि फक्त रक्षात्मक रीतीने खेळून काढलेला आहे. पाहायचं स्क्वेअर ऑफ द विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे तैनात असतील. चेंडू अडवला इथे मात्र फेकी झाले. तोपर्यंत एक धाव या धावपलकर जोडण्याची संधी होती. धावपलक 1 ने पुढे मार्गस्थ झालाय. धावपलकर एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतील 6. 29 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. आणि सरासरी आपण पाहिली तर मला असं वाटतं खऱ्या अर्थाने डावाला ज्यावेळेस सुरुवात झाली होती ती कदाचित 6 ची सरासरी म्हणजे आपण पकडू शकता 5.20 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये होती म्हणजे नियर बाय 6 ची सरासरी होती. पाहिजे पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय आणि धावपलकर 6 धावा लागलेल्या आहेत. नवीन शॉर्टर लेंथ हाफ ट्रॅकर मैदानाच्या आतमध्ये फार मोठी संधी होती. ही पंचाने दोन्ही हात समांतर अवस्थेमध्ये आणलेत आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा सुद्धा स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून इकडे मात्र केला जातोय. यस इट इज वाईट तर आहेच. त्याचबरोबर पंच अजिम अब्दुल्ले सरांकडून 1 फॉर दी ओव्हरचा इशारा इथे मात्र झाला. 7 धावा धावपलकर लागलेल्या मित्रांनो आपण पाहू शकता. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये नवीन नावाचा गोलंदाज झाला. यानंतरचा सामना आपण 40+ क्रिकेट फॉर्मॅट मधून अनुभवू शकता. गावदेवी पाये वर्सेस बंगलापाडा या 2 संघांदरम्यान. दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेचच आपण रिपोर्टिंग करायची आहे. अगदी समालोचन कक्षाच्या समोर येऊन आपण आयोजकांबरोबर संपर्क साधायचा आहे. या अगोदरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. निर्धाव 7 धावा धावपलकर लागलेले मित्रांनो आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायला मिळतील. शॉर्ट ऑफ वुडलेनचा चेंडू आहे. खऱ्या अर्थाने निश्चितच आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. चेंडू अडवला इथे सुद्धा झाली फेकी. 1 धाव धावपलकर जोडली जाईल. गरज ही शोधाची धरणी आहे असं म्हटलं जातं आणि मैदानाच्या आतमध्ये फार मोठ्या फटक्यांची गरज नाहीये. ते दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या दिवा स्पोर्ट्स दिवा संघाला आणि त्याच पद्धतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केअरफुली केली जाते. धावपलकर आता मात्र निश्चितच 8 धावा अंकित झालेले आहेत. 29 धावांचा लक्षाचा पाडला किती मात्र होतोय. दिवा स्पोर्ट्स दिवा वर्सेस सारंग हा सामना मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो सुरू आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ गुडलेत. यावेळेस चेंडूला भिरकावून दिलाय फेकून दिलाय. अगदी आकाशा हा गवसणी घालणारा हा भीमकाय षटकार. वेल प्रसंगी धावून जातो हा संकटात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात. आमचा महेंद्र. धन्यवाद. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता खऱ्या अर्थाने उजव्या एसटीच्या बाहेरून चेंडूला फोर्स केलं आणि डीप मला असं वाटतं स्क्वेअर लेग रिजन वरून चेंडू ट्रॅव्हल झाला. फार मोठा फटका लांबच लांब दूरच फटकार आलेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाले. या षटकारांशी धावपलक पुढे सरकल्या. 14 धावा धावपलकर लागलेल्या आहेत. यानंतर 15 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. इथून मात्र दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाला. विकी मात्र बाद झाले होते. व्यक्तिगतरित्या 4 धावा त्यांनी धावपलकर जोडल्या होत्या. त्यानंतर नंदू पाटील आणि सुमित पाटील नावाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असताना सुमितच्या माध्यमातून या अगोदर एक षटकार मित्रांनो आपण अनुभवलेला आहे. 14 धावा धावपलकर लागलेले असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज मार्गस्थ असेल. यस चेंडू दिला जाईल. मैदानाच्या आतमध्ये तो फेकलाही गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. खरबाव गावच्या इतिहासामध्ये ही दुसरी स्पर्धा आहे. डे नाईट फॉर्मॅट मध्ये खऱ्या अर्थाने ही स्पर्धा इथे मात्र साजरी केली जाते. मित्रांनो पूर्वी असं म्हटलं जातं लग्न खऱ्या अर्थाने लग्न पाहावं करून घर पाहावं बांधून आणि यानंतर प्रसाद परब सर खऱ्या अर्थाने 2-3 शब्द पुढे अलीकडच्या काळामध्ये आपल्याला टाकावे लागतील. एखादी मोठी स्पर्धा पाहावी आयोजित करून आणि ते आयोजन मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळतं. आयोजन आणि नियोजनाची भव्यता आणि दिव्यता खऱ्या अर्थाने आपण अनुभवतो आहोत. ही स्पर्धा प्रिन्स मूवीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्यापर्यंत घर बसल्या पोहोचवली जाते आणि क्रिकेटचा जो दर्जा बदललेला आहे, क्रिकेटचा जो स्तर बदललेला आहे. यस हा
धन्यवाद. या अगोदरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आलेला आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने जय नावाच्या गोलंदाजाने पहिल्या चेंडूवर तर विजय मिळवलाय सुभाष धुमाळ सर. यानंतर उर्वरित 5 चेंडू कशा पद्धतीने हाताळती हे सुद्धा पाहण्याजोग्य आहे. खऱ्या अर्थाने 23 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे. हा सामना आपण पाहिला तर कुठेतरी लो स्कोरिंगचा सामना. चला अधिकचा 40+ पाये संघनायक त्वरित यायचं आहे. पाये गावदेवी पाये संघनायक त्वरित यायचं आहे. योगेश देवलीकर त्वरित यायचं आहे नाणेफेकीसाठी. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. या अगोदर पहिल्या चेंडूवर एक गडी बाद झालेला मित्रांनो आपल्याला खऱ्या अर्थाने आणि प्रेक्षक आपण पाहू शकता शिल्के सर. हॅलो 18 धावा धापलकर असलेले मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज जय याला पुन्हा एकदा तयार होताना आपण पाहू शकाल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक जयच्या माध्यमातून हाताळलं जातं. 18 ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट. दिस इज द सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. जय याचा चेंडू आहे. अगदी फुलर लेनचा चेंडू खऱ्या अर्थाने यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये अटेम्प्ट केला आणि योग्य रीतीने खऱ्या अर्थाने त्याला एक्झिक्यूट केले या गोलंदाजाने. गोलंदाजाची कमाल असेल कारण खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले फलंदाजाला. या अगोदर एक चौकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला होता फलंदाजाच्या माध्यमातून. त्यानंतर फलंदाजाला ठेवले शांत. 19 धावा धावपलकर. एकूण गरज जर धावपलकाची आपण पाहिलं तर ती आहे 29 म्हणजे 10 धावांची गरज. यानंतर हा सामना जिंकण्यासाठी इथून पुढे दुसऱ्या सत्रामध्ये दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाला. जय तयार असतील आणि फलंदाजीसाठी अवेलेबल आहेत सुमित पटेल आणि राहुल म्हात्रे. या बेचा चेंडू आहे गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर कुठेतरी खाली राहिला. ज्या बे चेंडू खाली राहतो अतिरिक्त उसळी घेतो त्या बेस फलंदाजा समोर कुठेतरी अडचणी आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. येस 20 धावा धापलको लागलेल्या मित्रांनो आपण पाहू शकाल. फक्त आणि फक्त 9 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. कुठेतरी हा सामना एकतर्फी झालेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. हा फटका मोठा आहे. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. खऱ्या अर्थाने इथे केला गेलेला आहे हुक आणि चेंडू सरळ निघून गेला अगदी सीमारेषेच्या वरून हा षटकार. निभवतो अशी तो यारी दादाची आमचे आदान्यारी. धन्यवाद. काय मोठा फटका आहे मित्रांनो. खऱ्या अर्थाने सीमारेषा जिकडे तिच्या खूप दूरच जाऊन चेंडू कुठेतरी लँड झालेला आपल्याला पाहायला मिळाला आणि षटकार आला. इथे सुद्धा समोरच्या दिशेने खेळून काढले. उंची तर मिळाली. अंतर मिळेल काय यावेळेस काय झालं. झेल टिपला जाईल का. या स्थितीत वेल जस्ट आणि इक्वली वेल टेकन बाय द फिल्डर. फलंदाज बाद. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्यानं तो फेमस झाला. महेंद्र पाटील माणूस भला करी तो मदत गोरगरीबाला. धन्यवाद. क्षेत्ररक्षका फलंदाजाच्या पाठीचा खाना मानला जातो. ज्या बेस क्षेत्ररक्षण चांगलं होतं, ज्या बेस कॅचिंग चांगलं होतं, त्या बेस गोलंदाजाचा कॉन्फिडन्स कुठेतरी वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि ज्या बेस तुमचा आत्मविश्वास वाढतो त्या बेस खऱ्या अर्थाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य झालेल्या आपण बऱ्याचदा पाहिलेल्या आहेत. सामना बदलायला वेळ लागत नाही परंतु हा सामना ज्या पद्धतीने खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे या सामन्यामध्ये फार मोठा बदल होईल असं निश्चितच प्रथमेश जे आपल्याला वाटत नाही. गोलंदाज जय तयार झालेला पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. धावपलकडे एकूण धावा आहेत 26. 1 विकेट अवे फ्रॉम द विक्ट्री. एखादा मोठा फटकाला तर हा सामना संपेल. समोर ठेवलाय अगदी टो एंड वर चेंडू आदळून मागच्या दिशेला आलाय. फ्लॅश स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. चेंडू अडवला. यावेळेस एक धाव पाहता पाहता कंप्लीट केली गेली. आणि अशी परिस्थिती ज्या वेळेस असते त्या वेळेस काहीतरी अतिरिक्त करण्याचा प्रयोग सुभाष धुमाळ सर क्षेत्ररक्षण करणारा संघ की जो खऱ्या अर्थाने पराजयाच्या उंबरठ्यावर असतो काहीतरी प्रयोग करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे अगदी तुम्ही सीमारेषेवर चेंडू अडवलाय तिथून तुम्ही डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न कराल किंवा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असता. खऱ्या अर्थाने तुम्हाला माहित असतं की या सामन्यामध्ये निकाल यानंतर कोणत्या बाजूने लागणार आहे. पाहायचंय फक्त आणि फक्त
पराभवाच्या दिशेने ते मात्र क्षेत्ररक्षण करणारा संघ चाललाय। या फलंदाजाच्या संयमाला खऱ्या अर्थाने किंमत द्यावी लागेल, रिवॉर्ड द्यावी लागेल। इतका साधा सोपा चेंडू समोर असताना सुद्धा स्वतःवर कंट्रोल ठेवणं तितकं सोपं नसतं। मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने ते टेम्परामेंट शो केलं या फलंदाजाने विचार केला फुकटची एक रन मिळते तर अधिकची मेहनत करण्याची गरज ती काय। 28 धावा धावपलकर, एका धाब्याची गरज सामना जिंकण्यासाठी। टर्न केले चेंडूला आणि मला असं वाटतं फलंदाज बाद आहे। वेल प्रसंगी धावून जातो हा धन्यवाद। संकट पाहूया आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर वेदर इट इज इन फॉर्म ऑफ बोल्ड और हिट विकेट। बोल्ड झाले ते सिटीज फलंदाज त्रिफळा चिच्च्या रूपाने बाद झालेले आपण पाहिले आहेत आणि मला असं वाटतं अल्पेशजी या 2 षटकांची इथं मात्र समाप्ती झाली। धावपलकर एकूण धावा अंकित झाले 28 आणि त्यानंतर तिसऱ्या षटकाला खऱ्या अर्थाने आकाशने सुरुवात केली होती आणि या षटकात फक्त आणि फक्त 1 धाव आतापर्यंत आले, एक गडी सुद्धा बाद झालाय। 28 धावा धावपलकर। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश आलेला आपण पाहू शकता, नाव फार सुंदर आहे सिद्धेश, सिद्ध अधिक ईश। 1 धाव धावपलकर गरजेची आहे, पाहिजे सिद्धेशच्या बॅट मधून कशा पद्धतीने फटका असेल। शॉर्ट ऑफ गुडलेन पुन्हा एकदा टर्न करण्याचा प्रयत्न केला गेला आणि काय झालं, मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न तर केलाय सिद्धेशला, इथे पाहिजे स्ट्राईक, यस वाईट आणि हा सामना इथे मात्र संपलाय। काहीच नाट्यमय क्रिकेट फनी मोमेंट्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आणि या सर्व गोष्टींची सरमिसर करत असताना या सामन्याचा निकाल आपल्यापर्यंत निश्चितच प्राप्त झालाय। अंतिमतः अगदी मला असं वाटतं तिसऱ्या षटकामध्येच हा सामना इथे मात्र जिंकलेला आहे दिवा स्पोर्ट्स दिवा संघाने। जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन। या सामन्याचा सामनावीर खऱ्या अर्थाने लो स्कोरिंगचा सामना आहे। थोडासा वेळ अल्पेशजी मात्र स्वतःसाठी देत आहेत, घेत आहेत। आर्यन इज द मॅन ऑफ द मॅच, त्याची कामगिरी चांगली गोलंदाजी आर्यन याची खऱ्या अर्थाने राहिली आहे। मला असं वाटतं दुसरं षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं गेलं, फक्त आणि फक्त 2 धावा समोरच्या प्रतिस्पर्धी फलंदाजांना घेण्याची संधी दिली, 2 गडी बाद केले असा आर्यन